हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या क्विक ट्युटोरियलमध्ये। आजचं ट्युटोरियल तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे, त्यामुळे मटेरियल मी पूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यामध्ये PNG मटेरियल भेटून जाईल, प्लस PLP फाईल पण असणार आहे। ठीक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। गुगल ड्राईव्हची फाईल भेटेल, दुसरे लिंक प्रोव्हाइड करणं अलाउ करत नाही आहे। ठीक आहे, जे की मीडिया फायर आपण वेगवेगळे लिंक वगैरे टाकत होतो ते सध्या आत्ता गुगल रिमूव्ह करत आहे। काही व्हिडिओमधले मीडिया फायरची लिंक हे रिमूव्ह केलेलं आहे, त्यामुळे तिथं दिसत नसेल। मी सर्च करतो आहे की कोणचे लिंक हे रिमूव्ह केलेलं आहे, त्यात रिप्लेस करून गुगल ड्राईव्हचे लिंक टाकत आहे। ठीक आहे, आणि चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट केलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या झिप फाईल मटेरियलचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये भेटेल, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप पहा। आणि फर्स्ट टाईम एडिट करत असाल त्यांना पण इझिली अंडरस्टँड होऊन जाईल की कशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटात तुम्ही बॅनर फक्त 2 चेंजेस करून रेडी करू शकता। तर चला एक्स्ट्राची बडबड न करता आपण लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो मी डायरेक्ट पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं। ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन नसेल त्यांनी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा मोड ॲप डिफरंट वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। नाही भेटलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथं मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची लिंक पिन करून ठेवलेली आहे। ते डायरेक्ट तुम्ही इन्स्टॉल करून घ्या, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही। आणि कुठली पण PLP फाईल इझिली यामध्ये ओपन होऊन जाईल, कसलाच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही PLP फाईल ओपन होण्यासाठी। ठीक आहे, तर इथं तुम्हाला डायरेक्ट PLP फाईल ओपन करायची। ज्यांना काही कस्टमाइज चेंजेस वगैरे करायचे असतील तर त्यांनी 1 बाय 1 PNG ॲड करून स्वतःच्या पद्धतीने तुम्ही कस्टमाइज काय करायचे त्यात चेंजेस करू शकता PNGचा यूज करून। ठीक आहे, मी इथं तुम्हाला डायरेक्ट आपली PLP फाईल ओपन करून दाखवतो। त्यासाठी फर्स्ट तुम्हाला मटेरियल डाउनलोड करून घ्यावं लागेल, त्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल। पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये भेटेल, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। तर फर्स्ट आपल्याला इथं जे 3 डॉट आहे या 3 डॉटला टच करून तुम्हाला इथं डिफरंट ऑप्शन भेटतील, त्यामधलं फक्त इथं open.plp फाईल या ऑप्शनला टच करायचं आहे। आणि जिथं पण तुम्ही PLP फाईल आपली मटेरियल हे एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी इथं .plp या ऑप्शनला टच करायचं आहे। त्यानंतर तुमचं मटेरियल हे कुठल्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट आपल्याला PLP फाईल इथं ॲड करून घ्यावं लागेल। डायरेक्टली इथं ॲड होणार नाही। ठीक आहे, फर्स्ट तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल, त्यासाठी आपण इथं फर्स्ट ॲड करूया। तर माझी फाईल पिक्सल लॅब याच फोल्डरमध्ये असणार आहे, जे की मी सेवालाल महाराज जयंती 2024.plp या नावाने सेव्ह केलेली आहे। तर .plp या एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये फाईल भेटून जाईल। ठीक आहे, तर तुम्हाला इथं ओपन अँड ॲड करून घ्यायचं। मी ओपन ओनली करतो आणि ओके करून बॅक येतो। ठीक आहे, तर ॲज इट इज एकदम खतरनाक तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे। यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे, फक्त 2 चेंजेस करायचे, जे की माझी इमेज आणि नाव हे एडिट करून तुमचं बॅनर एकदम रेडी होऊन जाईल। बाकीचे चेंजेस वगैरे काही करायचे असतील तर इथं लेअरचं सिम्बॉल आहे, या लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही बघू शकता तुम्हाला डिफरंट लेअर प्रोव्हाइड केलेले आहेत। ठीक आहे, यामध्ये फर्स्ट तुम्हाला माझी इमेज डिलीट करायची, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करून फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करून जिथं पण तुमची PNG हे कटआउट आहे फोटोची त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची PNG इथं ॲड करून घ्या। जेवढी तुम्हाला PNG फोटोची पाहिजे तेवढी क्रॉप करू शकता। मी ॲज इट इज ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करतो आणि हे कॉर्नर टू कॉर्नर मॅन्युअली ॲडजस्ट करतो। ठीक आहे, अशा पद्धतीने तुमची PNG जिथं असेल तिथं मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता जेवढी पाहिजे तेवढी। ठीक आहे, त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे मी लॉक करून घेतो, जेणेकरून नेक्स्ट PNG ॲड करताना ते मूव झाली नाही पाहिजे, त्यासाठी आपण लॉक करतो। ठीक आहे, तर आता आपल्याला नेक्स्ट काम करायचं, जे की खालचं नाव आहे, माझं नेम आहे, ते एडिट करायचं आहे। एडिट करण्यासाठी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून जे की नेमिंगची लेअर दिसते फर्स्ट त्याला टच करायचं आणि अनलॉक करून घ्यायचं आहे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून या टेक्स्टला डबल टच करा। डबल टच केल्यामुळे टेक्स्ट मूव्ह होऊ शकते, मीन्स हलू शकते। तर त्यासाठी तुम्ही इथं एचं सिम्बॉल आहे, या एच्या सिम्बॉलला टच करायचं आणि एडिटच्या ऑप्शनला टच करायचं इथून। तर डायरेक्ट तुम्हाला जे पण तुमचं मराठीमध्ये नाव आहे
ते इथं डायरेक्ट टाईप करू शकता. युनिकोड वगैरे काही इथं यूज केलेलं नाही आहे मी. जसं आपण मराठीमध्ये नाव टाईप करतो त्या पद्धतीने इथं फॉर एक्झाम्पलसाठी सर्व मित्रपरिवार आहेत आपले ते इथं टाईप करूया. ठीक आहे, सर्व मित्रपरिवार टाकून डन केलं आणि ओके करतो. तर तुम्ही बघू शकता की नेम हे चेंज झालेलं आहेत. आता या नेमला तुम्हाला सेंटरमध्ये घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली बोटाने हे ॲडजस्ट करू शकता. बोटानं थोडंसं अवघड होत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं एच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून तुम्हाला ऑप्शन भेटेल पोझिशनचं. या पोझिशनच्या ऑप्शनला टच करायचं आणि ते टेक्स्ट किती तुम्हाला मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून या ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आणि राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट ते सेंटरला घेऊ शकता. मी परत बॅक येतो, ॲज इट इज आधी जे नाव होतं तेच ठेवतो. जर तुम्हाला बॅकसाईडचं जे नेमिंग प्लेट आहे त्यामध्ये काही कलर वगैरे चेंज करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जे की जे नेमिंग प्लेटचं आहे यामध्ये काही तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा असेल तर ते फर्स्ट अनलॉक करून लेअरला सिलेक्ट असलं पाहिजे ते लेअर. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं जे षटकोनाचं सिम्बॉल आहे त्याला टच करायचं आणि इथून एडिट करायचं. यामध्ये तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील, कलर वगैरे, ग्रेडियंट मोड वगैरे काय ठेवायचं असेल तर त्याचा कलर ते इथून सिम्पल कलर वगैरे चेंज करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने मी परत क्रॉस करतो आणि ओके करून ॲज इट इज राहू देतो. तर अशा पद्धतीने 2-3 जे बॉक्सेस दिलेले आहेत ते डिफरंट आहेत, त्यामध्ये कलर वगैरे चेंज करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे, फक्त एवढेच 2 चेंजेस करून हे तुमचं बॅनर एकदम रेडी होऊन जाईल. आणि या बॅनरला तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं सिम्बॉल आहे, या सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून सेव्ह ॲज अ इमेज करायची आहे. आणि याचं डायमेन्शन जे कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी एकदम HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. आणि जर तुम्हाला यावर लाईट इफेक्ट वगैरे ॲड करायचे असतील, जे की मी थंबनेलवर तुम्हाला दाखवलं, ते तुम्ही डिफरंट ॲप्लिकेशनमध्ये लाईट इफेक्ट स्क्रीन करून हे ॲड करू शकता. ठीक आहे, तर डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.